उत्पत्ती अध्याय 2. याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व वस्तुगण ही सिद्ध झाली. देवाने चालवलेले आपले काम 7व्या दिवशी समाप्त केले. चालवलेल्या सर्व कामापासून तो 7व्या दिवशी विश्राम पावला. देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र ठरविला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून तो त्या दिवशी विश्राम पावला. आकाश व पृथ्वी यांची उत्पत्ती झाली, म्हणजे परमेश्वर देवाने आकाश व पृथ्वी ही केली त्या काळचा उत्पत्तिक्रम हा होय. शेतातले कोणतेही उद्भिज्ज अद्यापि पृथ्वीवर नव्हते. शेतातील कोणतीही वनस्पती अद्यापि उगवली नव्हती, कारण परमेश्वर देवाने अजून पृथ्वीवर पाऊस पाडिला नव्हता आणि जमिनीशी मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता. मात्र जमिनीवरून धुके वर जात असे व त्याने भूमीच्या सर्व पृष्ठभागाचे सिंचन होत असे. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडविला व त्याच्या नाकपुड्यात प्राणवायू फुंकिला. तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. परमेश्वर देवाने पूर्वेस एदेनात बाग लावली आणि ती आपण घडवलेला मनुष्य ठेविला. परमेश्वर देवाने दिसण्यात सुंदर व स्वादिष्ट फळे देणारी अशी सर्व जातींची झाडे, बागेच्या मध्यभागी जीवन आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारा वृक्ष ही जमिनीतून उगविली. बागेला पाणी देण्यासाठी एदेनात एक नदी उगम पावली. तेथून ती निघून तिचे फाटे फुटून 4 प्रचंड नद्या झाल्या. पहिलीचे नाव पिशोन. ही सगळ्या हवीला देशात वेढीते. या देशात सोने सापडते. या देशचे सोने उत्तम असून येथे मोते व गोमेदही सापडतात. दुसरीचे नाव गिहोन. संपूर्ण कुश देशात वेढणारी ती हीच नदी. तिसरीचे नाव हिदक्केल. अशूरच्या पूर्वेस वाहते ती हीच. चौथीचे नाव फरात. परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन त्याची मशागत व राखण करण्यास ठेवले. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याला अनुरूपसा सहकारी मी निर्माण करेन. परमेश्वर देवाने सर्व वनपशु आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडविल्यावर आदाम त्यास कोणती नावे देतो हे पाहावे म्हणून त्याचकडे ते त्याने नेले. तेव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले. आदामाने सर्व ग्राम पशु, आकाशातील पक्षी व सर्व वनपशु यास नावे दिली, पण त्यामध्ये त्याला अनुरूपसा कोणी सहकारी मिळाला नाही. मग परमेश्वर देवाने आदामावर गाढ निद्रा आणली आणि तो निजला तेव्हा त्याची एक फासळी काढून घेतली. तिची जागा मांसाने भरून आली. परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे. हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनवली आहे. यास्तव पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील, ती दोघे एकदेह होतील. आदाम व त्याची स्त्री ही दोघे नग्न होती, तरी त्यास संकोच वाटत नसे.